आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विटा तासगाव रोडवरती मालवाहतूक टेम्पोने 2 व्यक्ती झाले घायल। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा तासगाव रोडवरती कारवे गावात दिनांक 12/6/2024 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने टू व्हीलर सवार दोघांना धडक देऊन टेम्पो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पिंपळणीच्या झाडाला जाऊन धडकला। टू व्हीलर सवार सोमनाथ साळुंके वय वर्ष 40 आणि त्याच्यासोबत असणारा निलेश निकम वय वर्ष 37 दोघेही राहणार हिंगणगावी तालुका खानापूर जिल्हा सांगली। या दोघांनाही जबर मार लागल्याने दोघांना अँब्युलन्सने तात्काळ उपचारासाठी ओमश्री हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले असून टेम्पोही पिंपळणीच्या झाडाला धडकल्यामुळे किरकोळ नुकसान झाले आहे। तसेच झाडाखाली उभी असणारी टू व्हीलरचेही नुकसान झाले आहे। टेम्पो चालकचे नाव गाव समजू शकले नाही, तसेच हा अपघात कशामुळे झाला हेही कळाले नाही। स्टार वन न्यूज वर्तमान। कसं काय झालं? अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।